नमस्कार. शेअर बाजार हे नाव ऐकलं की अनेकांना वाटतं की अरे बापरे, किती अवघड असेल हे. पण अजिबात काळजी करू नका. आज आपण हा विषय इतक्या सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत की ज्यांना यातलं काहीच माहीत नाहीये ना, त्यांनाही सगळं काही अगदी स्पष्ट कळेल. अच्छा, आता सगळ्यात मोठा प्रश्न जो सगळ्यांच्या मनात येतो की शेअर बाजार म्हणजे जुगार आहे का, की हा खरंच बुद्धीचा खेळ आहे. तर बघा, जर तुम्ही डोळे झाकून पैसे लावले तर तो जुगारच झाला. पण जर थोडा अभ्यास केला, थोडी माहिती घेतली, तर हा नशिबाचा खेळ नाही तर 100% बुद्धीचा खेळ बनतो. आणि ते कसं? चला, तेच तर आज आपल्याला बघायचंय. शेअर बाजार समजून घ्यायचा आहे ना, मग चला सुरुवात करूया एका अगदी सोप्या उदाहरणाने. कल्पना करा की आपण स्वतःची एक कंपनी सुरू करतोय. चला विचार करूया की आपल्याला उन्हाळ्याच्या सुट्टीत एक लिंबू सरबताचा स्टॉल लावायचा आहे. मस्त आयडिया आहे नाही का? पण थांबा, स्टॉल लावण्यासाठी लिंबू, साखर, बर्फ, ग्लास हे सगळं विकत घ्यायला पैसे लागतील. आता प्रश्न हा आहे की हे पैसे आणायचे कुठून? तर मग आपण काय करतो? आपण जातो आपल्या मित्रांकडे आणि त्यांना सांगतो की अरे, माझ्या लिंबू सरबताच्या व्यवसायात थोडे पैसे लावा. मित्र तयार होतात आणि पैसे देतात. हे जे पैसे जमा झाले ना, त्यालाच म्हणतात भांडवल किंवा कॅपिटल. आता त्यांनी पैसे दिले तर त्या बदल्यात त्यांना काहीतरी द्यायला हवं, बरोबर? म्हणून आपण त्यांना मालकीचा एक पुरावा देतो. आणि बस, तुमचे मित्र आता त्या व्यवसायाचे सहमालक बनले, म्हणजेच भागधारक किंवा शेअर होल्डर. आणि मग दिवसाच्या शेवटी जो काही फायदा होईल तो सगळे मिळून वाटून घेणार. आता लक्षात आलं का? आपण मित्रांना जो मालकीचा पुरावा दिला होता ना, तोच म्हणजे शेअर. शेअर म्हणजे काय? तर कंपनीच्या मालकीतला एक अगदी छोटासा तुकडा, एक हिस्सा. आणि हा हिस्सा तुम्हाला त्या कंपनीच्या नफ्यावर आणि मालमत्तेवर हक्क देतो. आणि मग ज्या मित्रांनी पैसे गुंतवून हे शेअर्स घेतले ते कोण झाले? ते झाले भागधारक किंवा शेअर होल्डर. सोप्या भाषेत सांगायचं तर कंपनीचे भागीदार किंवा सहमालक. मग ती कंपनी लिंबू सरबताची असो किंवा जगातली कोणतीही मोठी कंपनी, नियम हाच असतो. आठवते? दिवसभर सरबत विकून जो काही नफा झाला तो आपण सगळ्या मित्रांमध्ये वाटून घेतला होता. शेअर बाजाराच्या भाषेत नफ्याच्या ह्या वाट्यालाच लाभांश म्हणजेच डिव्हिडेंड असं म्हणतात. आहे की नाही एकदम सोपं? चला अजून एक मस्त उदाहरण बघूया. समजा एक कंपनी म्हणजे एक मोठा टेस्टी पिझ्झा आहे. तर मग त्या कंपनीचा एक शेअर विकत घेणं म्हणजे काय? म्हणजे त्या पिझ्झाची एक स्लाइस विकत घेणं. तुमच्याकडे जितक्या जास्त स्लाइस तितकी तुमची त्या पिझ्झामध्ये मालकी जास्त. सिंपल. बरं, आता आपलं लिंबू सरबताचं छोटं दुकान सोडून एका प्रचंड मोठ्या बाजारपेठेत जाऊया. कल्पना करा की एक अशी जागा आहे जिथे हजारो कंपन्यांचे असे छोटे छोटे मालकीचे हिस्से म्हणजे शेअर्स रोज खरेदी विकले जातात. याच जागेला आपण स्टॉक मार्केट म्हणतो. आपल्या भारतात ना, ही खरेदी विक्री मुख्यत्वे 2 ठिकाणी चालते. पहिलं आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजे BSE. हे तर आशियातलं सगळ्यात जुनं एक्सचेंज आहे. विचार करा, 1875 साली सुरू झालेलं. याचा मुख्य इंडेक्स आहे सेन्सेक्स, जो देशातल्या टॉप 30 कंपन्या कसं काम करतायत हे दाखवतो. आणि दुसरं आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजेच NSE. हे आजच्या काळातलं भारतातलं सर्वात मोठं एक्सचेंज आहे. 1992 मध्ये सुरू झालेलं. याचा इंडेक्स आहे निफ्टी 50, जो देशातल्या टॉप 50 कंपन्यांवर नजर ठेवतो. आता ह्या बाजारात पण 2 प्रकार आहेत. पहिला म्हणजे प्राथमिक बाजार किंवा प्रायमरी मार्केट. समजा आपला लिंबू सरबताचा व्यवसाय खूप मोठा झालाय आणि आता आपल्याला अजून पैसे हवेत. मग आपण पहिल्यांदाच आपले शेअर्स सामान्य लोकांना विकायला काढतो. यालाच IPO म्हणतात. यातले पैसे थेट आपल्या कंपनीत येतात. पण एकदा का लोकांनी हे शेअर्स विकत घेतले, मग ते एकमेकांमध्येच त्याची खरेदी विक्री सुरू करतात. हा झाला दुय्यम बाजार किंवा सेकंडरी मार्केट. इथे पैसा कंपनीला नाही तर गुंतवणूकदारांमध्येच फिरत राहतो. तर मग आता प्रश्न येतो की गुंतवणूक सुरू कशी करायची? आपण काय थेट BSE किंवा NSE मध्ये जाऊन शेअर्स विकत घेऊ शकतो का? तर नाही, असं थेट करता येत नाही. त्यासाठी आपल्याला एका मध्यस्थाची गरज लागते, ज्याला ब्रोकर म्हणतात. आणि हो, काही विशेष खातीसुद्धा उघडावी लागतात. मुख्यत्वे 3 खाती लागतात. पहिलं आपलं नेहमीचं बँक खातं. हे तर सगळ्यांकडे असतंच पैशांच्या व्यवहारासाठी. दुसरं लागतं ट्रेडिंग खातं. या खात्यातून आपण शेअर्स विकत घेण्याची किंवा विकण्याची ऑर्डर देतो. आणि तिसरं, सर्वात महत्त्वाचं, ते म्हणजे डीमॅट खातं, जिथे आपण विकत घेतलेले शेअर्स डिजिटल स्वरूपात जपून ठेवले जातात. आता हे डीमॅट खातं म्हणजे काय बुवा? तर असं समजा की हे एक डिजिटल लॉकर आहे. आपण जसे आपले महत्त्वाचे दागिने किंवा कागदपत्र बँकेच्या लॉकरमध्ये ठेवतो ना, अगदी तसंच. आपण विकत घेतलेले शेअर्स या डीमॅट खात्यामध्ये इलेक्ट्रॉनिक स्वरूपात एकदम सुरक्षित राहतात. चला तर मग एक पटकन रिव्हिजन करूया.
आज आपण काय काय शिकलो? शेअर म्हणजे कंपनीतला मालकीचा छोटा हिस्सा, भागधारक म्हणजे त्या कंपनीचा सहमालक, आणि डिव्हिडंड म्हणजे नफ्यात मिळणारा वाटा. शिवाय हे सगळं सुरू करण्यासाठी कोणती छाती लागतात हेही आपण पाहिलं. एक खूप महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी. आपण लहानपणापासून एक म्हण ऐकत आलोय, थेंबे थेंबे तळे साचे. गुंतवणुकीच्या बाबतीत ना ही म्हण एकदम परफेक्ट बसते. आज केलेली अगदी लहान गुंतवणूक सुद्धा जर योग्य माहिती घेऊन आणि थोडा धीर धरून केली तर भविष्यात खूप मोठा आधार बनू शकते. आज आपण शेअर बाजाराच्या जगातलं पहिलं पाऊल टाकलं आहे, त्याची ओळख करून घेतली आहे. आता खरा प्रश्न हा आहे की आपल्या आर्थिक भविष्यासाठी गुंतवणुकीच्या या प्रवासाची सुरुवात कुठून आणि कधी करायची याचा विचार नक्की करायला हवा.